या घरात आमची सगळी भिस्त तुमच्यावर आहे. आमच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडाल याची खात्री आहे आम्हाला. माँ अशी अचानक निर्वानिर्वीची भाषा बोलायला लागल्या ना, मला काही सुचेच ना. पूर्वी त्या असं कधीतरी बोलायच्या, पण आम्हाला वाटतं आता तब्येत बरी नाही त्यामुळे थोड्या हळव्या झाल्यात ते. मला तर खूप भीती वाटते हो. कसली भीती? तुझ्या आजीच्या तब्येतीची. का? पण आजी तर आता बरी आहे. प्रकृती त्यांची बरी आहे रे, पण मनाने त्या पूर्वीसारख्या खंबीर नाही राहिल्या. मला म्हणाल्या की आता सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावरच आहे. आजीचंही बरोबरच आहे. या घरात तूच एक अशी आहेस जिच्यावर आजी संपूर्ण विश्वास टाकू शकते. सॉरी बाबा, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. नाही नाही, आम्हाला सुद्धा मान्य आहे. शालिनी या घराची जबाबदारी उत्तमपणे पार पाडतील, कारण या घरातल्या सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद त्यांच्यामध्येच आहे. अहो हे काय चाललंय? आता सध्या मानची तब्येत बरी नाही म्हणून त्या एकदा बऱ्याहून घरी आल्या ना की सगळी सूत्र त्याच हाताळणार आहेत. आई तू म्हणतेस ना तसंच होऊ दे, पण आता आपण आजीला जपायची फार गरज आहे. होय, पण आपणही सगळे प्रयत्न करतोच आहोत. उत्तम डॉक्टर्स आहेत, हॉस्पिटलही चांगलं आहे. हो बाबा, पण आता आजी मनाने भरारी घेत नाहीये ते घरातल्या प्रॉब्लेम्समुळे. होय, परवाच आमचं आणि दिवाकरचं ठरलंय. जोपर्यंत मा पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत आमच्यातले प्रॉब्लेम्स त्यांना दाखवायचे नाहीत. पण बाबा, प्रत्येक गोष्ट बोलण्यानेच लक्षात येते असं नाही ना. आजीसारख्या हुशार, जगाचा अनुभव असलेल्या बाईला न सांगताही बऱ्याच गोष्टी लक्षात येत असतीलच. म्हणूनच तर ती दुखी आहे. वरून जरी दाखवत नसली ना तरी आतनं ती खूप झुरते. पण ह्याच्यावर उपाय काय? आम्हाला याच्यावर एकच उपाय दिसतो. जोपर्यंत मानची प्रकृती पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत या घरातल्या प्रत्येकाने कुठलीही गोष्ट करताना किंवा बोलताना 10 वेळा तरी विचार करायला हवा. खरंच हे एवढं साधं पथ्य प्रत्येकाने सांभाळलं ना तर मानची तब्येत खूप लवकर सुधारेल. हेलो, हेलो, गायत्री. आशिष आहे का? गायत्री, आशिष या वेळेला कामावर जातो, तुला माहिती नाहीये का? हो,
विसरलेच होते मी. ठेवू फोन? एक मिनिट, माझ्याशी बोलायचंच नाहीये का? बर बर, मला सांग, फोन का केला होतास? मानची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारतीये, तेवढंच सांगायला फोन केला होता. अरे, ही आनंदाची बातमी आहे. ए गायत्री, आता हे पुरे झालं ना ग? हे बघ, आपण आयुष्याच्या अशा वळणावर आहोत दोघ जण जिथे आपली एकमेकांना खरी गरज आहे. गायत्री, गायत्री, आशिषला माझा निरोप सांगा. मी ठेवते फोन. अरे, असा अचानक राकेश आणि ज्योतीच्या लग्नाचा विषय कसा काय आला डोक्यात? अचानक नाही निकी, विषय आधीपासूनच होता डोक्यात, पण आता योग्य वेळ आली. अरे वा, म्हणजे आताच्या या सगळ्या गोंधळामध्ये या क्षणाला आणखी काही विषय असतात वाटतं डोक्यामध्ये. ऑफकोर्स निकी, ऑफकोर्स. तुला तर माहिती आहे, स्थिर गोष्टी पाहिल्या की मला ढवळायला लागतं. आणि आता तर बऱ्याच गोष्टी आपापल्या जागा बदलण्याच्या परिस्थितीत आहेत. ए बाबा, तू असं कोड्यात बोलू नको हा. निकी, नुसता शब्दांचा क्रम उलटसुलट केला ना तरी तू गोंधळून जातेस. मग सरळ बोलावं ना नीटपणे काय ते. ओके ओके, तुला समजेल अशा साध्या सरळ भाषेत सांगायचं तर न परतल्यानं भाकरी करपण्याची भीती निर्माण झाली. हे बघ, सुलोचना देवींची प्रकृती आता सुधारते आहे, म्हणजे लवकरच भावाभावांमध्ये वाटण्या होणार. अशा वेळेला दिवाकरशी आपली सोयरीक जुळलेली असेल तर त्याला त्याच्या वाट्याला येणारे पैसे आपल्याला आपल्याकरता नव्या धंद्यात वापरता येतील. किती दूरचा विचार करतोयस तू. निकी, उद्या असं म्हणून आज आपण आरामात बसलो तरी उद्या उगवणार आहेच. मग त्या उद्याची आखणी आजच करून ठेवली तर बिघडलं कुठे? आणि त्यावेळी ते फिसकटलं तर? मग काय, मग पुन्हा नव्यानं आखणी करायची. निकी, काहीही करून आपलं ध्येय गाठण्याचं स्वप्न बघण्याचा हक्क फक्त त्याला असतो जो जमिनीवरून चालणं कधीच सोडत नाही. तू एक काम कर, ज्योती आणि राकेशच्या लग्नाची बोलणी लगेच सुरू कर. बाकीचं सगळं मी सांभाळतो. मेघना, खरं तर हा विषय असा एकदम काढायचं म्हणजे नाही, पण अरुण सारखं विचारत होता म्हणून. निकिता, अगं बोल ना, आपण किती जुन्या मैत्रिणी आहोत, अशी अडखळत का बोलतेस? जे काय ते बोल. अगं नाही म्हणजे निकिता, आता पटकन बोलली नाहीस ना, तू मारेन मी तुला. बोल कर. अगं नाही म्हणजे अरुण म्हणत होता की राकेश आणि ज्योतीच्या लग्नाची बोलणी. निकिता, अगदी माझ्या मनातलं बोललीस.
खरंच? अगं म्हणजे बघ ना, तर नाहीतरी लग्न ठरलेलं आहेच, मग उस वेळ कशाला घालवायचा? मेघना, तसं मग मी सांगू अरुणला? एक काम करते, आता दिवाकर आले ना की त्यांच्याशी याबद्दल बोलते, आणि मासाहेब सुखरूप घरी आल्या की लगेच लग्नाचं उरकून टाकू आपण. मेघना, खरं सांगू, माझ्या डोक्यावरचा सगळा भार हलका केलायस तू. ए निकिता, माझ्या सुनेबद्दल बोलताना भार वगैरे शब्द वापरायचे नाही दा. बरं बाई, नाही म्हणणार. दिवाकरांशी बोलले ना की तुला लगेच फोन करते. चालेल, ठेवू मग मी फोन. बाय बाय. हाय, तुला काहीतरी सांगायचंय, वेळ आहे ना? म्हणजे काय, आता तू यासाठी वेळ काढलाच पाहिजे बाबा. त्या लवकरच वर्ल्ड क्लासची मॉडेल होणार आहेस ना तू. नाही, ते मी होणारच आहे, पण तुला एवढं हसायला काय झालं? नाही असं नाही, जोक सपाट. पण आज तुझं, हे दॅट रिमाइंड्स मी, आज सकाळी तू त्या सुप्रिया परमारला भेटायला गेली होतीस ना? अरे कोण आहे ती आणि काय झालं काय सांग ना. ओके, मी तेच सांगायला आले होते. सुप्रिया परमार आहे ना, हे खूप मोठे मॉडेल कोऑर्डिनेटर आहे, आणि तिने मला प्रॉमिस केलंय की येत्या महिन्याभरात ती मला एक मोठा कॉन्ट्रॅक्ट देणार आहे. व्हॉट आर यू सेइंग? दॅट्स अ ग्रेट न्यूज. विनी, पण आला तुझा पण आला. बोल. डोंट मिसअंडरस्टँड मी यार. मला फक्त इतकंच म्हणायचंय की त्या सुप्रिया परमारची तू नीट व्यवस्थित माहिती काढली आहेस ना. कळलं? म्हणूनच मी म्हणते की जरा काळाबरोबर चालायला शिक. पेज 3 वाच. अरे खरंच ती खूप मोठी मॉडेल कोऑर्डिनेटर आहे, आणि आय एम शुअर की ती मला छान कॉन्ट्रॅक्ट देणार आहे. बघ मग मी कुठे जाते ते. वेल, मग थोड्या दिवसांनी मला भेटण्याकरता तुम्हाला माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. सो ओके ओके ओके. मग तुझ्या डायरीमध्ये प्लीज प्लीज माझं नाव लिहून ठेव ना. नो 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 नो, यू टॉक टू हर, बिकॉज माझं सगळं काम ती हँडल करणार. सो भाऊ नको खाऊ जास्त, मी भाऊ आहे तुझा. दिवाकर, कॉफी. थँक्स. दिवाकर, निकिताचा फोन आला होता. काय म्हणत होती? म्हणजे ज्योती आणि राकेशच्या लग्नाविषयी. तिचं असं म्हणणं होतं की अरुणराव म्हणत होते की आता त्या दोघांचं लवकरात लवकर लग्न व्हायला हवं. मेघना, एक काम करूया. मा ज्या दिवशी हॉस्पिटलमधनं परत येतील त्या दिवशी मी त्यांच्याशी बोलतो म्हणा. नाही दिवाकर, म्हणजे असं इतक्या घाईत वगैरे नको. शिवाय आपल्याला राकेशशी पण बोलायला हवं. ठीक आहे, त्याच्याशी बोलून घ्या. हां, तुम्ही बोललात तर बरं होईल. बोलतो. मग मी निकिताला फोन करून तसं सांगू. कॉफी झाली की आत्या. गोवर्धन, झोपला नाहीस तू अजून? नाही ग, झोपच येत नाही मला. काय झालं, संध्याकाळी त्या रानडेबाई भेटल्यात आमच्या कंपनीतल्या. हो, इथे मागच्याच रस्त्यावर राहतात ना, मी ओळखते त्यांना. ते बराच वेळ बोलवत होत्या. या सक्तीच्या VRS मुळे खूप प्रॉब्लेम झाले त्यांचे. हो रे, ते रानडे आत्ताच गेले 2 वर्षांपूर्वी. ती एकटी बाई सगळा घर संसार चालवते. तेच सांगत होते मला. म्हणजे मुलीचं लग्न व्हायचंय, घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपवायच्या आहेत, घरात बसून काय करू म्हणे मी. साहजिकच आहे रे. तुला सांगतो मी, या कंपनीतलं एक एक माणूस पारखून घेतलेला होता मी. तात्यासाहेब गेले त्यानंतर मला असं वाटायचं की कंपनीच्या भल्याची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे, असं समजत नसायचं. आज ही बाई हिच्या हेकेखोरपणामुळे आज सगळ्यांचे कष्ट मातीत घालवते. बरेच लोक मला भेटतात, सांगत असतात विचारे, ऐकून घेतो. दुसरं काय करू शकतो मी? सांग ना मला, काय करू शकतो मी या लोकांसाठी? तसं सांगत का नाही? सांगतो ना, जीव तोडून सांगतो मी त्यांना.
त्याच्यावर ते मला म्हणतात, साहेब तुमच्याशी बोललं आमचं मन मोकळं होतं, आमचं दुःख हलकं होतं. मी मात्र या सगळ्यांचं दुःख खांद्यावर घेऊन वावरतोय 24 तास. सर, आज मी तुम्हाला इथे मुद्दामूनच भेटायला आलो. अच्छा, बोल, काय बातमी आहे? सणसणीत बातमी आहे. अच्छा, अरुण गडकरीने त्याचा माणूस पाठवला होता मला भेटायला. काय? तो सांगत होता मला, किती दिवस छोटीशी प्रेस चालवणार, आमच्या साहेबांनी येऊन भेटा, भली मोठी प्रेस काढून देतो. मग स्वतःचं ऑफिस असेल, स्वतःची गाडी असेल, मग काय वाटेल ते लिहा ऑफिसमध्ये बसून. तू काय म्हणालास? मी त्याला म्हटलं, हे तुमचे अरुण गडकरी साहेब मला आधी जर भेटले असते ना तर खूप बरं झालं असतं. नाही, कारण काय त्यावेळेला पैशाचं थोडं अप्रूप वाटायचं. एवढं सांगून सुद्धा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. शेवटी मग आवाज चढवला. गुड. विशाल, तुझ्याकडून माझी हीच अपेक्षा होती. मग मी निघू सर? अनेक एक, हा अरुण गडकरी हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. सावध राहा. या नो सर, मी सावधही राहीन आणि त्याच्यावर लक्षही ठेवेन. डिवचलेला साप आहे तो रस्त्यात कधीही आडवा येईल, सो बी केअरफुल. या सर, यू टू. वाव, मस्त आहे यार. हे नक्की तूच काढलंयस ना? हो. बरं, हे ठीक आहे, पण मला सांग, आता रस्ता नीट क्रॉस करतेस ना? हो. माझे डॅडी नेहमी म्हणतात की माणसाने चुका जरूर कराव्यात, पण एकच चूक परत दुसऱ्यांदा करू नये. बरोबर? बरोबर. पण तुला कसं कळलं? कारण माझ्या बाबांनी मला हेच सांगितलंय. पण हे माझ्या डॅडींचं वाक्य आहे. हा नाही, हे माझ्या डॅडींचं वाक्य आहे. नाही, हे माझ्याच डॅडींचं वाक्य आहे. अरे, पण माझे बाबा सुद्धा मला हेच सांगतात. जा कट्टी, मी नाही बोलणार. अरे बाप रे, एवढा राग? खरंच नाही बोलणार? फ्रेंड, बोल ना. अरे यार, ठीक आहे. मग आता हे चॉकलेट्स आणले होते ते आता यांचं काय करायचं काही कळत नाहीये मला. कोणाला देऊ? चॉकलेट चालतील, पण तुला मान्य करावं लागेल की हे वाक्य माझ्याच डॅडींचं आहे. ओके ओके, ठीक आहे. हे वाक्य तुझ्याच डॅडींचं आहे. हा. माझे बाबा काय अदन मधन वाक्य असंच म्हणत असतात. ठीक आहे. हा. आता काय बट्टी? हो, बट्टी. पण चॉकलेट्स नकोत. का? हा, घरी मम्मी डॅडी ओरडतील म्हणून. हो. ओके, नो प्रॉब्लेम. हा माझा मोबाईल नंबर आहे. हा, मम्मी डॅडींनी काय विचारलं तर सांग त्यांना मला कॉल करायला. ओके? आणि तू सुद्धा कर मला कॉल अदन-मधनं. हा, पण नाव नाही लिहिलं. अरे, तुला माझं नाव नाही माहित? काय?